नमस्ते प्रेक्षकांनो, मी आहे मंजिरी, म्हणजे तुमच्या सगळ्यांची नेहा। गाईपासून आपल्याला दूध मिळतं। गाईच्या शेणापासून आपण जमीन सारवतो, गोवऱ्या थापतो। पण गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या पंत्या, गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या सुबक अशा गणेश मूर्ती तुम्ही कधी पाहिल्या आहात का? महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोग यांनी एकत्रित येऊन आज मंत्रालयात गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस हे प्रदर्शन राबवले आहे। पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, पंचगव्य म्हणजे गाईचे गोमूत्र, शेण, गाईचे दूध, दही व तूप यांपासून तयार करण्यात आलेल्या उपयुक्त वस्तूंचं प्रदर्शन मंत्रालयात भरवण्यात आलेलं आहे। पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। सर्वांचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या कर्मचाऱ्यांनी जी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून ज्या गोशाळा आहेत तेथून हे सर्वजण येथे जमले आहेत आणि आपल्या वस्तूंचं प्रदर्शन येथे करत आहेत आणि त्यांची जी विक्री आहे ती बऱ्यापैकी होत आहे। त्यांना प्रतिसादसुद्धा खूप चांगला मिळत आहे। चला तर मग आपण भेट देऊया या प्रत्येक स्टॉलला आणि माहिती घेऊया या प्रत्येक वस्तूंची। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुनरा सर आपल्या सोबत आहे आणि ते आपल्याला या प्रदर्शनाबद्दल माहिती देतील। नमस्ते सर। नमस्कार। मी आपणास सांगू इच्छितो की 22 महिने झाले महाराष्ट्र गोसेवा आयोगाला स्थापन होऊन आणि याच्यामध्ये आम्ही एक विजन बनवलेलं आहे गो10। गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गो आधारित शेती, गोपालक, गो साक्षरता आणि गो पर्यटन या 10 गोवर महाराष्ट्र गोसेवा आयोग काम करते आहे। आणि आज आपण जिथे मंत्रालयात आहोत जे जवळजवळ 15 गोशाळेचे स्टॉल इथे ते गोमय मूल्यवर्धनच्या अंडर आहे। आणि गोमय मूल्यवर्धन म्हणजे ज्या गायी दूध देत नाही अशा गायींना ज्या गोशाळा सांभाळतात त्यांचं पुढचं स्वतःच्या पायावर जर आपल्याला त्या गोशाळा उभ्या करायच्या असतील तर त्याला एकमेव पर्याय ते म्हणजे गोमय मूल्यवर्धन। म्हणजे शेण, आणि गोमूत्र याच्यापासनं जे प्रोडक्ट बनलेले आहेत ते आज आपल्याला सगळीकडे बघायला मिळतील। याच्याबद्दल थोडी माहिती लोकांना आहे, परंतु संपूर्ण माहिती अजूनही पब्लिकला नाही, लोकांना त्याचा अवेअरनेस नाही। आणि जोपर्यंत अवेअरनेस होत नाही तोपर्यंत सेल आपण करू शकत नाही। आणि म्हणून आज आपण हा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये मला आदरणीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांनी खूप साथ दिली। पशुसंवर्धन आणि आयोग मिळून हे आपण केलेलं आहे आणि मला असं वाटतं की इथून जो मेसेज सगळ्यांपर्यंत जाईल तो बाकीच्या प्रयत्नांपेक्षा मोठा प्रयत्न असणार आहे। आणि 2 दिवसाचं इथं एक्झिबिशन आपण लावलेलं आहे। अनेक गोशाळांचे स्टॉल आहेत, अतिशय सुंदर प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतील आणि हीच क्रांती येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोमय मूल्यवर्धनातून आपण करणार आहोत। आणि सर हा पहिल्यांदा हा उपक्रम इथे राबवण्यात आला आहे, तर प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येईल का? जी, चांगला प्रश्न विचारला आपण। हा अक्षय तृतीया आहे आज आणि गोमय मूल्यवर्धन विक्रय दिवस हा महाराष्ट्र शासनाने आता डिक्लेअर केलेला आहे। प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयाला हा दिवस सेलिब्रेट केला जाईल। प्रत्येक वर्षी 2 दिवसाचं एक्झिबिशन इथे मंत्रालयात लावलं जाईल आणि हळूहळू अजून जास्त प्रोडक्ट, आपण काही गणपती पण बघितले असेल तर ते गणपतीसुद्धा आता गोमय गणपती झालेले आहेत आणि त्याचा सेल त्यांना जर तुम्ही विचारला तर ते सांगतील की 50,000 गणपती त्यांनी मागच्या वर्षी विकले, यावर्षी त्यांचं टार्गेट मोठं आहे। तर अशा सगळ्या प्रोडक्टमध्ये सगळेजण पुढाकार घेत आहेत। पण दरवर्षी हा विक्री दिवस आपण साजरा करणार आहोत आणि आपण आज मंत्रालयात बघतायत। पण मी तुम्हाला अजून एक माहिती देऊ इच्छितो की MSRTC म्हणजे बस डेपो जे आहेत 100 बस डेपोमध्ये आज आपले स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये। त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे। सगळ्याकडून खूप चांगला सहकार्य मिळतो आहे, सपोर्ट मिळतो आहे आणि हे काम आता आपण वाढत जाणार आहे। जसं की गणपतीच्या मूर्त्यांबद्दल तुम्ही सांगितलं, तर गणपतीचे जेव्हा उत्सव असतो, गणेश उत्सव, तेव्हा सुद्धा ह्या मूर्त्यांची विक्री होत असते का? येस, त्यांच्यासाठीच आहे। म्हणजे घराघरात लोक बसवायला लागली आहेत आणि गणपती मंडळसुद्धा आता गोमय गणपती घ्यायला लागली आहे। आपण मुंबईच्या आत, मुंबईत काय प्रकार चालू आहे, किती दिवसापासून आपण बघताय। मागच्या वर्षीच्या मूर्त्यासुद्धा त्यांना विसर्जित नाही करता आला कारण की त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या होत्या
आता गोमय गणपतीच्या मूर्त्या मात्र मी छाती ठोकून सांगू शकतो की ह्या तुम्ही नदीत आणि समुद्रातच विसर्जित करा, जेणेकरून तिथे पर्यावरणसुद्धा स्वच्छ होईल. आणि सर, महाराष्ट्र शासन गोसंवर्धनासाठी अजून काय प्रयत्न करत आहे? गोसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने खूप मोठा निर्णय आत्ता मागच्या काही दिवसांमध्ये घेतलेला आहे. तो म्हणजे अंत्यविधी जे होतात ते आता लाकडात होणार नाही, ते गो कास्टमध्ये होणार आहे. इथे बघितलं असेल तुम्ही गो कास्ट, त्याच्यामुळं लाकडात नाही झाले तर झाडं वाचतील आणि गो कास्टमध्ये झाले तर गायी वाचतील. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये इतर कोणतेही केमिकल वापरलेलं नाही आहे? बिलकुल नाही, बिलकुल 0%. तुम्ही आता फिनाईल बघा, फिनाईलच्या ऐवजी आता आमचं गोनाईल आलं आहे विदाऊट केमिकल, आणि त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे. आणि ज्या गोशाळा आहेत त्यामध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांच्यासाठी काय सुविधा असतात? नाही, ते गोशाळेचा विषय असतो तो, पण त्यांना आम्ही सांगतो आहे, कारण काय आहे आत्तापर्यंत गोशाळावाल्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे. फक्त एकच की गोमाता त्यांना एक मातेच्या स्थानी ते बघतात, आणि आता तर महाराष्ट्र शासनाने त्याला राज्यमाता बनवलं आहे. भारतातलं पहिलं महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. आणि आपण आता प्रत्येक गोशाळेला 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय आपण अनुदान पण सुरू केलं आहे जानेवारीपासनं. त्यामुळं त्यांना बऱ्यापैकी चांगला सपोर्ट झालेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडं जे कामगार असतील, बाकीच्या गोष्टी असतील, आता त्यांना ते अफोर्डेबल आहे. आणि या प्रदर्शनाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे सर? खूप चांगला प्रतिसाद आहे. आपण बघितलं असेल, काल तर सगळे कॅबिनेट मिनिस्टर्स पण येऊन गेलेत. आजही खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की अक्षय तृतीया मंत्रालयात लोक येतील की नाही, परंतु सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद आहे. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली. शेखर मुंगडा सरांनी आपल्याला प्रदर्शनाबद्दल माहिती दिली की या प्रदर्शनामध्ये ज्या वस्तू आहेत त्या पंचगव्यापासून तयार केलेल्या आहेत, कोणतेही केमिकल वापरलेलं नाही आहे. तर आपण या प्रत्येक स्टॉलला भेट देणार आहोत, त्या विक्रेत्यांशी संवाद साधणार आहोत. त्याआधी असं तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्या आयोगामध्ये अशासकीय सदस्य असतात, त्यापैकी 2 अशासकीय सदस्य इथं उपस्थित आहेत, परेशभाई शहा आणि उद्धवजी नेरकर. हे आम्ही आता रात्रंदिवस याच्यावर काम करतो आहे. येणारा काळ हा देशी गाईसाठी खूप चांगला असेल. धन्यवाद. थँक्यू. पहिला जे स्टॉल आहे ते आहे वेद खिल्लार गोशाला यांचं, जे कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहे. सर नमस्ते. नमस्ते. आम्ही वेद खिल्लार गोशाळा ही निमशिरगावला सांगली कोल्हापूर हायवेवर आहे. आणि या हायवेपासून जे आहे ते जवळपास 30 म्हणजे हायवेपासून जे आहे ते जवळ आहे. 180 गोवंश आज आमच्याकडे आहे. आम्ही देशी गोवंशापासून वेगवेगळी उत्पादनं 350 उत्पादनं बनवतो. त्यामध्ये धूपस्टिक हे शेणापासून तयार होणारं एक उत्पादन आहे. त्याच पद्धतीनं बघितलं तर गोमय वीट जी आहे ती ही एक उत्पादन तयार होतं आहे. त्याच्यानं घर बांधणीसाठी इन्व्हर्ट राहतं, बाहेर गरम असेल तर आत थंड, बाहेर थंड असेल तर आत गरम राहतं. असंच पंचगव्य आणि वेगवेगळे औषधी उत्पादनं जे आहेत ते तयार होतात. रेडिएशन मोबाईलचे आजकाल हार्मफुल आहेत, ते रेडिएशन वाचण्यासाठी जे आहेत ते रेडिएशन प्रोटेक्टर जे आहे ते तयार केलं जातं. त्याच पद्धतीने शेणखत जे आहे ते तयार केलं जातं. तुम्ही इथं बघू शकता, शेणखत जे आहे ते तयार केलं जातं. पूर्ण कंपोस्ट शेणखत तयार केलं जातं. त्याच पद्धतीनं आपण बघितलं तर हे लटकन किंवा किचन ज्याला आपण म्हणतो, हे असे किचन जे आहेत ते केले जातात. हे पावसात वगैरे भिजत नाहीत, अशा पद्धतीनं जे आहेत ते पंत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर आपल्याकडं शेणाची अशी गणेश मूर्ती जी बायोडिग्रेडेबल आहे, कुठल्याही प्रकारचे रासायनिक पर्यावरणाला हानी करत नाहीत, अशा प्रकारची बारकी 70 रुपयेपासून ते जवळपास आपल्याकडं 1100 रुपयेपर्यंत 1.5 फुटापर्यंतच्या वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत या सर्व ज्या वस्तू आहेत त्या तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? आता हे वेगवेगळ्या कालावधी आहेत. अगर आपण बघितलं तर शेणकूट जे आहेत ते 1-1 दिवसात होतात. हे एका दिवसामध्ये तयार होतं. हे एका दिवसामध्ये जवळपास 6 आर्टिकल जे आहेत ते एक व्यक्ती बनवू शकतं, त्या कालावधी. तुमची जी गोशाळा आहे त्यामध्ये किती कर्मचारी काम करतात? आता आमच्या गोशाळेमध्ये जवळपास 12 कर्मचारी जे आहेत ते गोशाळेमध्ये काम करतात. आणि त्याचमध्ये जे आहेत ते आपण अगर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. आणि हे सगळे नैसर्गिक पद्धतीने उत्पादनं जे आहेत ते तयार होतात, ज्याला निसर्गाला कुठलीही हानी नाही आहे. आपण गोवरा थापण्याबद्दल तर ऐकलंच असेल की ग्रामीण भागामध्ये नेहमी गोवरा थापल्या जातात. आणि त्या का थापल्या जातात किंवा त्या गोवऱ्या कशा तयार केल्या जातात, त्याचं महत्त्व काय आहे हेच आपल्याला सांगणार आहे आपण ज्या स्टॉलला भेट देणार आहोत ते. माझं नाव मंगेश डफळे आणि मी ग्रामीण प्रगती फाउंडेशनचा CEO म्हणून कामं बघतो.
ओके. अध्यात्माचा पाठ हा आमचा एक वर्टिकल आहे. गौशाला आम्ही मॅनेज करतो आहे मागचे जवळजवळ 2008पासून आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे आत्ता 330 गायी आहेत. 330 गाई आहे. 330 गायी आहे. आपली गौशाला आहे पायेगाव भिवंडीला आणि त्या अंतर्गत आपण अगदी प्राचीन पद्धतीने बोललं तरी चालेल, पण हा जो तुपाचा जो भाग आहे हां. इकडे काही अडल्टरेशन नाही आहे. कारण सगळ्या त्याला आपण बोलू कणीदार तूप आहे जे आपण बनवतो, ते सगळं हाताने आहे, मॅन्युअली आहे, जेणेकरून आसपासच्या गावकऱ्यांना आम्ही काम पण उपलब्ध करून देतो. या गौऱ्या पण साच्यामध्ये थापलेल्या नाही आहेत, हाताने थापलेल्या. हाताने थापलेल्या गौऱ्या तुम्ही पाहू शकता, आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळतात. 24 ते 27 लिटरचं मला दूध लागतं, जेणेकरून आम्ही 1 किलोभर हे तूप बनवतो. एकदम तर आपला दिवसाचं उत्पन्न आहे 140 लिटर. तर ज्या हिशोबाने आम्ही जेवढं वाचवू शकतो त्यातून आम्ही हे तूप सप्लाय करतो. आणि किती कालावधीपर्यंत टिकून राहतं? तुपाचा कालावधी काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम हो हो, अगदी वर्ष पण त्याला काही प्रॉब्लेम राहतात. मी दिलेल्या माहितीबद्दल शुभेच्छा तुम्हाला. शेणापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्त्या. तर गणेशोत्सवमध्ये जेव्हा आपल्याकडून नकळत पर्यावरणाची हानी होते, मग ते आपण कुठेतरी थांबवायला हवं. त्यासाठी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपण पाहू शकतो, किती सुंदर आणि आकर्षित आहेत. तर आता जेव्हा गणेशोत्सव येणार आहे 4 महिन्यानंतर, तेव्हा तुम्ही अशाच मूर्त्यांचा वापर करा आणि तुमचा आनंदोत्सव साजरा करा. दात स्वच्छ राहावे, सुरक्षित राहावे आणि मजबूत राहावे यासाठी आपण नेहमी टूथपेस्ट, टूथब्रश यूज करतो. यासोबतच एक गोमय दंतमंजन आहे जे पंचांगापासून तयार करण्यात आले आहे. मी प्रभाकर पाटील, जळगाव खानदेश. 93 7026 56 हा माझा मोबाईल नंबर आहे. धरणगाव तालुक्यात एक ग्रामीण भागातील सतखेडा हे माझं गाव. उष्णतेचा जास्त प्रभाव असल्यामुळे आम्ही देशी गोपालन शेती उद्योगाशी जोडधंदा म्हणून करत आलेलो आहे 87 सालापासून. अलीकडे आम्ही गाईच्या शेणाचं लाकूड शेपमध्ये लाकूड तयार करता येईल असं एक मशीन आम्ही आणलेलं आहे आणि त्याचा कोळसा तयार करून डस बनवून एक मंजन तयार केलेलं आहे, ज्याच्यात वेगवेगळे घटक आहेत, जसं भीमसेनी कापूर असेल, काळं मीठ असेल किंवा अजवाईन असेल, अस्मंता. तर या सर्वांच्या किमतीसुद्धा अगदी रिजनेबल आहेत. जर आपल्याला डोळ्यांचे किंवा कानाचे काही विकार असतील तर त्या विकारांना टाळण्यासाठी या स्टॉलवर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे ड्रॉप्स मिळतात. आपल्याला या ड्रॉप्सबद्दल माहिती द्यायची आहे. तर मग आपण भेट देऊया या. जय श्रीराम, जय बाबा. मी आदिनाथ राजेंद्र भोसले. त्याची परिस्थिती होईल आताची काळाची जरूरत नाही. हे साबण आहे, चेहऱ्यावरती काय म्हणजे तर तुम्हाला सौंदर्यवर्धक आपला चेहरा अजून छान, स्किन आपली अजून छान दिसायला हवी यासाठी तुम्ही पूर्ण साबण याचा वापर करतात. मग हे जे आहे ते पूर्णपणे नैसर्गिक आहे, विदाऊट एनी केमिकल. आता आपण सौंदर्यवर्धकांबद्दल माहिती घेतली, परत आपल्या शरीरावरती जखमांसाठी मलमची, आय ड्रॉपची माहिती घेतली आणि आता या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर अशा सुशोभित वस्तू ज्या आपण पाहू शकतो. हे लटकन आपण यूज करतो घरामध्ये डेकोरेशनसाठी. त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. नमस्कार, जय गोमाता. माझे नाव निकिता मिलिंदराव. हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोशाळा आहे. जे गोशाळेचे नाव आहे गणंद गोशाळा नाशिक.
आम्ही आमच्याकडं गाई आहेत सरकारी खाजगी गोशाळा आहे. गाई जे दूध देते 5 रुपयाच्या गाई, त्यामुळे आम्ही काही केलं काही करते आम्ही शेणापासून बायकोला करू शकतो. शेणापासून ते तोरण आहे आणि किचन हे तोरण आहे, खूप सुंदर आहे. रक्षाबंधन जवळ येत आहे. राखी विदाउट एनी केमिकल्स राखी तुमच्या भावाच्या हातात तुम्ही बाहेर आणि नंतर काही गोष्टी पण मूर्ती खूप सुंदर आहे. सर्व मूर्त्या गृह सजावटीच्या वस्तू देण्याचं काम आहे. गृह सजावटीच्या वस्तू यांच्या स्टॉलवर मिळतात आणि खास करून हे किचन आहे गणपती बाप्पाचं, खूप सुंदर किचन आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल जेणेकरून आपण याची पूजा मंदिरात सुद्धा करू. देवघरामध्ये श्रीचरण जेणेकरून आपण गाई दररोज आपण आपल्या संस्कृतीमध्ये गाईला पाहतो मानतो. गाई ही दररोज आपण पूजा करू शकत नाही. गाईच्या शेणापासून हे बनवलेले लोकांनी या वस्तू वापरल्या आहेत ज्या गाईच्या शेणापासून, गाईचं दूध, दही या सर्व वस्तूंपासूनच्या ज्या उपयुक्त वस्तू तयार केलेल्या आहेत त्या लोकांनी वापरल्या आणि त्यांना खूप चांगला अनुभव आला. त्यांनी आपला अनुभव लोकांना सांगितला आणि त्याचे पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केलं. तर या स्टॉलवर तुम्हाला ती पुस्तकं मिळू शकतात आणि आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील गोविज्ञान अनुसंधान केंद्र याच्या गोशाळेतून आणि अगदी वर्षापासून पंचगव्य औषधं त्याच्यावर कार्यरत. कॅन्सर असेल, दमा असेल, त्याच्यानंतर कोणाला अनेक व्यक्तिगत जे आहेत रोग आहेत त्या सगळ्यांनी आमच्या पद्धतीत कार्य करतात. आणि अनुभव असे आहेत सगळ्यांचे जवळपास कॅन्सरसुद्धा पहिला आणि दुसऱ्या स्टेजमध्ये समस्या एक खूप चांगला उद्देश ठेवून या प्रदर्शनाला त्यांनी एक वाव दिली आणि प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन सुरू राहणार अशाच प्रकारे या दिवशी असं आपल्याला शेखर मुला सरांनी सकाळी सांगितलं होतं. आणि काही समस्या आणि आता शेवटचा स्टॉल आहे जो कामधेनू गोशाळा धुळे येथून ते आले आहेत आणि पाहूया त्यांच्या स्टॉलवरती काय खासियत. नमस्ते सर. नमस्कार सर, या प्रदर्शनामध्ये तुमचा स्टॉल आहे आणि या तुमच्या काय त्याबद्दल आम्ही गाईच्या गोमयापासून देशी गाईच्या गोमयापासून सर्व ॲरोमॅटिक प्रोडक्ट्स म्हणजे काय, अगरबत्ती, कप, धूप, बिना बांबूची अगरबत्ती आणि तूप अशा वस्तू आम्ही बनवतो आणि त्या लोकांच्या विनोदासाठी विकसित करतो. त्यातनं आमची गोशाळा आणि 2 दिवस मंत्रालयामुळे तुमचा कसा काय एक देशी गाईची प्रोडक्ट्स मंत्रालयातील लोकांसाठी एक नवीन संकल्पना होता. त्यांना थोडासा एक नवीन संकल्पना हृदयाला वेळ लागतो. आता त्यांच्या डोक्यात एक कन्सेप्ट तयार झाली व गाईच्या या पंचगव्य आहेत म्हणजे शेण गोमूत्र त्याच्यापासूनही काही प्रोडक्ट्स तयार होतात आणि ते मानवी जीवनावर उपयोगी ठरतात. हे लोकांच्या मनामध्ये थोडीशी कळलं आपण बाजारामध्ये अगरबत्ती वापरतो तर त्या नॅचरली तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोकणमध्ये एक वायू दुर्घटना झाल्याचं तुम्हाला कल्पना असेल. या वायू दुर्घटनेमध्ये ज्या घरामध्ये देशी गाईच्या शेणापासून बंद होत होतं त्याला त्या वायू दुर्घटनेचा इफेक्ट म्हणजे त्या दूषित वायूचा हे झालं नाही त्या कुटुंबाला. ते कुटुंब चांगलं राहील. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की देशी गाईचं शेण जर जाळलं तर ऑक्सिजन निर्मित या कुटुंबाला ऑक्सिजन म्हणजे भोपाळमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली होती आणि हे कुटुंब
देशी गाईच्या शेणापासून हवन करत होतं ते कुटुंब वाचलं होतं. तुम्ही आजही गुगल सर्च करू शकता आणि तुम्हाला त्याच्यात रजिस्ट्री करू शकता. त्याच कन्सेप्टने आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स तयार केले की गाईच्या शेणाचे मला प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी जळले गेले पाहिजे, म्हणजे त्याचं वातावरण पण शुद्ध राहील आणि त्यांच्या घरामधलं ऑक्सिजन लेवल पण चांगला असेल. म्हणजे नॅचरली ऑक्सिजन जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट यूज करा. आणि सर जे काल त्यामध्ये जे कस्टमर्स आहेत त्यांनी जी अशी रिव्ह्यूज पहिल्यांदा तर मी ऐकलं होतं, तेव्हा मला खूप म्हणजे उत्सुकता जाणवत होती की काय असेल गाईच्या शेणापासून तयार केलेल्या विविध वस्तू. आणि त्यामुळे असं सगळं मला झालं की या सगळ्या वस्तू आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवा अधिक आणि त्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न असतात? हेच ना मग असे स्टॉल्स लावणं, म्हणजे जसं आता मंत्रात संधी मिळाली म्हणून लावणं. जिल्ह्याच्या ठिकाणी पण स्टॉल्स लावायला आमचे गोळशे बायोकडनं चालू होणार आहे. MSRTC म्हणजे ST महामंडळाच्या बस स्टँडला पण स्टॉल लावले जाणार आहे. हे सगळे मी मार्केटिंग्स पण करतो. आता जसं आम्ही अगरबत्ती करतो, आम्ही डीलर्सकडे जातो, पण ही लोक आमच्या प्रोडक्टला डिमांड देत नाही, स्कोप देत नाही, कारण त्यांना ते दुसऱ्या प्रोडक्ट्स त्याची रेंज असते. म्हणून आमच्या प्रोडक्टचा ते आणि अशा पद्धतीने लोकांपर्यंत आपण प्रयत्न करतो. तर निसर्गाने आपल्यासाठी ज्या छान छान गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वापर आपण करायला हवा आणि त्याच आपल्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहेत. हा सुद्धा त्यांच्याकडून एक संदेश आहे. थँक्यू सो मच सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल. तर प्रेक्षकांनो, आपण भेट दिली या प्रदर्शनाला. खूप सुंदर प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये जे स्टॉल्स लागले गेले त्या स्टॉल्सच्या विक्रेत्यांशी आपण संवाद साधला आणि त्यांनी ज्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल खूप छान माहिती दिली. आणि खरोखर एक नैसर्गिक वस्तू ज्या कोणत्याही प्रकारे आपल्याला अफेक्ट नाही करत, त्याचा फक्त आपल्याला फायदाच आहे. गाय आपल्याला खूप उपयुक्त आहे, आपल्याला माहीत होतं. गाईचं दूध, शेण याबद्दल आपल्याला खूप माहिती होती, पण त्याचा वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग केला जाऊ शकतो याची माहिती आपल्याला या प्रदर्शनातून मिळाली. आणि त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे आणि तसेच गोसेवा